श्रीरामपूरची जर परिस्थिती आजची बघितली तर बघा, श्रीरामपूर हे श्रीरामाचं शहर आहे. श्रीरामाचे विचार घेऊन हे शहर वसलेले आहे. ह्या शहरामध्ये रात्री 10च्या नंतर कोणी बाहेर पडू शकत नाही. हे श्रीरामपूर शहर रात्री 10 वाजता बंद होतं. हे कशामुळं? कारण नागरिकांमध्ये काय आहे, असुरक्षिततेची भावना आहे आणि म्हणजे त्या रिस्ट्रिक्शन कोणावर, तर सामान्य जनतेवर. सामान्य जनता ह्या श्रीरामपूरमध्ये रात्री 10च्या नंतर बाहेर पडू शकत नाही. तर ही तर श्रीरामपूरची लॉ अँड ऑर्डर सिच्युएशन आहे. अशी परिस्थिती ही निर्माण व्हायला याला जबाबदार कोण? स्थानिक राज्यकर्ते आणि बाहेरून येणारे राज्यकर्ते. या दोघांनी श्रीरामपूरला नष्ट करण्याचा पूर्ण मनसुबा बाळगत ते आपल्या कार्यपद्धतीला लागलेले असं मला वाटतं. आपल्या सर्वसामान्य श्रीरामपूरकरांच्या मनामधील सर्वात मोठा दगदगता प्रश्न छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक. याचं स्थान कुठं निश्चित झालं होतं? ते छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये. त्याचं भूमिपूजन स्वतः यांनी केलं होतं ना. महंत रामगिरी महाराज यांना आणून तिथं भूमिपूजन केलं होतं. मग अशी काय परिस्थिती ओढवली की ते स्थान बदलून ते दुसऱ्या स्थानी करण्यात आलं. त्या निर्णयाच्या विरोधामध्ये संपूर्ण श्रीरामपूरमध्ये सही हस्ताक्षराचं अभियान राबवण्यात आलं. सर्वसामान्य नागरिकांनी, व्यापाऱ्यांनी, सर्वसामान्य जनतेने त्या सही अभियानामध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. असं असताना यांना सर्वसामान्य श्रीरामपूरकर आणि हिंदू जे काही छत्रपती शिवाजी महाराजांना आपलं श्रद्धास्थान मानतात, त्यांच्या मनाची जी काही भावना होती ती त्यांच्यापर्यंत पोहोचलेली होती. त्या भावनेचा कुठेही सन्मान न करता ते स्मारक तिथून त्याची जागा बदलून ती भाजी मंडईपाशी करण्यात आली. याचा अर्थ काय? यांना सर्वसामान्य हिंदू किंवा सर्वसामान्य हा जो काही श्रीरामपूरकर आहे यांच्या भावनेशी काही घेणं देणं पडलेलं नाहीये. यांना काय वाटतं की श्रीरामपूरकरांनी मी जे काही निर्णय घेईल ते श्रीरामपूरकरांनी निमूटपणे मान्य केले पाहिजे. आणि जर ते मान्य केले नाही तर मग हे दडपशाहीचं राजकारण सुरू करतात. अशा प्रकारच्या दडपशाहीच्या कारवाया सुरू करतात आणि त्या माध्यमातून श्रीरामपूरकरांना दाबायला बघतात. या प्रकारचं गलिच्छ राजकारण हे श्रीरामपूरमध्ये चाललेलं आहे. आणि सध्या परिस्थिती जर बघितली तर श्रीरामपूरचे जे काही निवडून आलेले जे काही स्थानिक लोकप्रतिनिधी त्यांनी पण या जो काही प्रश्न उपस्थित झालेला आहे त्याच्याकडे पूर्णपणे त्यांनी पाठ फिरवलेली आहे. तिकडे बघण्याचाही त्यांना वेळ मिळत नाहीये. त्यांना मोठ्या मोठ्या लोकांच्या कार्यक्रमामध्ये जाऊन भेट द्यायला वेळ आहे, पण त्यांनी आतापर्यंत हे जे काही घाबरलेले सर्वसामान्य गरीब जनता आहे यांना भेट देण्याची सुद्धा किंवा त्यांना सहानुभूती देण्याची सुद्धा किंवा त्यांच्या पाठीशी उभा राहण्याची सुद्धा भूमिका स्थानिक नेत्यांमध्ये नाही. हे कोणावर आगमन करताय हे स्पष्टपणे दिसतंय. मग ही लोकशाही कशी? ही दडपशाही झाली ना. हा सर्वात मोठा प्रश्न आहे आणि हे श्रीरामपूरकरांना समजलं पाहिजे अशी माझी भावना आहे. बातम्या पाहण्यासाठी भीमप्रहार न्यूज मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक आणि शेअर करा.